साहेबांचा आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण तो नाही भेटला. हे नाशिकचे पाहुणे माझे मावस होत आमचे फोटो काढायचे नाही व्हिडिओ चालतो. त्यांची इच्छा होती तुम्हाला भेटली आमची पण या मध्ये तिकडे नमस्कार मित्रांनो, मी अशोक चंद्रभान सूर्यवंशी, राहणार नाशिक. येवला तालुका माझा आणि येवले तालुक्यात सर्वात मोठी यात्रा म्हणजे कालभैरवनाथ बोगटा. आणि मी साधारणतः 35 वर्षापूर्वी कैलासवासी तुकाराम खेडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर आणि संगीत सम्राट दत्ता महाडिक पुणेकर दत्ता महाडिक गुलाबराव बोरगावकर पुणेकर यांचा तमाशा आम्ही आवर्जून बघायला जायचो. त्यावेळची तमाशाची कला आणि आजच्या कलेमध्ये रात्री मी या ठिकाणी भाऊंचा जो तमाशा आहे रघुवीर खेडकरांचा तो बघितला आणि खूप सुंदर वाटलं. आणि भाऊंना ज्यावेळेस भारतरत्न पुरस्कार मिळाला, पद्मश्री पुरस्कार मिळाला भारत सरकारचा, त्यावेळेस मी पायी नर्मदा परिक्रमा करत होतो. आणि मला त्या परिक्रमेदरम्यान समजलं का रघुभाऊ खेडकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे, पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यावेळेस मला एवढा आनंद झाला की मी त्या क्षणी त्यांचे थोरात साहेबाबरोबरचे फोटो घेतले आणि त्या स्टेटसला टाकितलं. 1000 लोकांनी माझे त्या दिवशी स्टेटस बघितलं आणि सगळ्यांनी अभिनंदन केलं. आणि आज माझा असा खूप सुंदर योग आला आहे का मला आज त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटता आलं. तर त्यांना जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी माझ्या नाशिककरांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आणि भाऊ 2 शब्द बोला. आज हे दोन्ही माणसं खूप लांबणं आलेली आहेत आणि माझ्याबद्दल त्यांच्या मनात असणारी आपुलकी म्हणजे लोककलावंताविषयी असणारी आपुलकी ही सर्वात महत्त्वाची आहे. आज मी महाराष्ट्रभर फिरतोय. 25 जानेवारीला पुरस्कार जाहीर झाला आणि त्यानंतर मी महाराष्ट्रभर फिरलो. लोकांचं तमाशावर किती प्रेम आहे हे या दीड महिन्यात मला समजून आलं. फार मोठं प्रेम तमाशावर लोकांचं आहे, परंतु सामाजिक बांधिलकी असल्यामुळे त्यांना ते प्रदर्शित करता येत नाही की आमचं तमाशावर प्रेम आहे. पण किती माणसं मला भेटले. माझं अख्खं घर ट्रॉफीने आणि त्या पुरस्काराच्या सन्मान चिन्हाने भरलेलं आहे. इतके पुरस्कार, ट्रॉफ्या, सन्मान चिन्ह मला मिळालेले आहेत. मी या दोघांचे मनापासून आभार मानतो. इथवर आले मला भेटायला याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्या दोघांना धन्यवाद देतो. धन्यवाद.